ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यात 52 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत। या सोहळ्याची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। यंदाचा हा 40वा विवाह सोहळा आहे। या विवाह सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला फाउंडेशनचे संचालक शशी थोरात, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, मारुती तोडकर व मान्यवर उपस्थित होते। आपल्या सर्वांचे मी स्वागत करतोय। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण करत असलेल्या प्रसिद्धीमुळे आणि आपल्या सर्वांच्या आग्रहामुळे जनतेचा प्रतिसाद मिळत चाललेला आहे आणि त्यांच्या प्रतिसादामुळे आमचाही उत्साह वाढत चाललेला आहे। कार्यकर्त्यांचा गेली 16-17 वर्षापासून हा विवाह सोहळा करतो आपण। जवळपास हा 40वा विवाह सोहळा आहे। आपण म्हणतात 17 वर्षी आणि 40वा विवाह सोहळा कसा। आपण उस्मानाबाद धाराशिवला पण विवाह सोहळा करतोय आणि केवळ काही आपले कर्मचारी असे आहेत किंवा विवाह सोहळ्याचे आपण एकत्र करू आणि मग काही कर्मचाऱ्यांचं सुद्धा स्वतंत्र करत होतो। कोविडनंतर तो जरा थांबलेला आहे, परत नव्याने एकदा आपण सुरू केलं, त्याच्यामुळे तो 40वा विवाह सोहळा होतो। जवळपास 3024 पर्यंत आतापर्यंत लग्न लावून देण्याची संधी परिवाराला मिळालेली आहे। लोकांची सेवा करण्याची संधी या वधूवरांनी आम्हाला दिलेली आहे। वधूवरांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा संमती दिल्याबद्दल त्यांचे आपल्या वतीनं आभार मानायचे वाटतात। जवळपास पूर्ण तयारी होती आलेली आहे। मंडप व्यवस्था सुद्धा व्यवस्थित चालू आहे। यावर्षी 22 जानेवारीला रामलल्लांचा मुख्य घरामध्ये प्रवेश होत असल्यामुळं आपण सुद्धा यावर्षी 550 वर्षानंतर रामलल्लांना आपल्या मूळ स्थानी जायला मिळते। तो आनंद म्हणून यावर्षी प्रभू रामचंद्राची मूर्ती, हनुमानजींची मूर्ती व्यासपीठाच्या मागे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। राम मंदिर सुद्धा प्रतिकृती सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जरा दरवर्षी रिक्षा वरात काढत होतो आपण, यावर्षी पंडित वरात काढायचे ठरवलेले आहे। कारण रिक्षातली वरात बाहेरच्या नागरिकाला काय चाललंय हे कळत नाही, म्हणून जरा हुदर असावं म्हणून वधूवर बग्गीमध्ये बसून यावर जरा हा प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आहे। यावर्षी नव्याने जसं की सालाबादाप्रमाणे मी एकटाच कुठल्या तरी एका मुलीचं कन्यादान करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे। परंतु मागच्या वर्षी थोडंसं काही लोकांनी आम्हाला ही मुलगी नाही, आम्हाला एक कन्यादान करण्याची संधी द्यावी म्हणून यावेळेस आपण आव्हान केलं, ज्याला मुली नाहीत त्यांनी कन्यादान करण्याची संधी घ्यावी। आपल्याकडे वधूवरांचे 52 आले आणि 54 लोकांनी आपल्याकडे कन्यादान करण्याची मागणी केलेली आहे। म्हणजे मला सार्थ अभिमान आहे की लोक कन्यादान करायला तयार आहेत आणि त्यांना मुलींच्या विषयी प्रेम आहे, मुलींविषयी प्रेम आहे। कारण घरात मुलगी नसते, मुलगी असावी वाटते आणि म्हणून त्यांना ते कन्यादानाचं महत्त्व केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये जसे आमचे स्वयंसेवक, प्रत्येक स्वयंसेवक वधूवराला एक स्वयंसेवक असतो, तो त्या मुलीला बहीण मानतो आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी एकमेकाला फोन करून
शक्य असेल जवळ असेल तर भेटण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात त्या दिवसात। मला असं वाटतं की आता यावर्षी आम्ही आता एक प्रथा पाळतोय आपण कन्यादानाच्या निमित्तानं, म्हणजे दरवर्षी त्या मुलीच्या बापानं ज्यांनी कन्यादान केलेलं आहे त्याचे ऋणानुबद्ध जास्तीत जास्त वाढावे, पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतोय। यावर्षी नव्याने एक प्रयोग करतोय आपण की ज्या जोडप्यांना 50 वर्ष लग्न सुखात समाधानात किरकोळ भांडण तांडा सोडला तर खूप छान संसार केलेला आहे, अशा सर्व 50 वर्ष ज्यांची लग्न झालेले संसार केलेला आहे अशांच्या जोडप्यांचा सुद्धा एक आदर्श म्हणून 50 वर्ष कसं सुखाने नांदलेले आहे हा आदर्श हा नवीन जोडप्याकडे ठेवावा म्हणून 50 जोडप्यांना सुद्धा आपण बोलवलेला आहे, त्यांचाही मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जरा थोडंसं आग्रहानं 3024 जावयाला, मागची जी जावई आहे त्यांना खूप आग्रहानं 2-3दा निरोप दिलेले आहे, जेव्हा आता ज्येष्ठ जावई तुम्ही आहात तुम्ही या लग्नासाठी या अशी सुद्धा विनंती परिवाराच्या समूहाच्या वतीनं केलेल्या आहे। या ठिकाणी जे लग्न होतात त्याचा समुपदेशनाचा कार्यक्रम सुद्धा होतो। समुपदेशन झाल्यानंतर घरात असं सर्वांना वराडी मंडळींना भोजनाचा सुद्धा असं साधारण 11:30-12 पासून भोजन व्यवस्था सुरू होणार आहे। कारण भोजन व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते ज्यावेळेस बैठक घेतो त्यावेळेस अनेक जणांची अपेक्षा असते की वधूवरांना फक्त 25ची मर्यादा घाला, म्हणजे एका वधूवरांना 25 वराडी देवाला यावे। मी सहज गमतीनं म्हणतो वरपत्रिकेत काय लिहितो आपण आपल्या नातेवाईक इष्ट मित्र मैत्रिणीसह लग्नाला यावं लिहायचं आणि खरी टीप काय लिहायची फक्त 25 कुपन असणारी आणि मग साधन चर्चा करू।